जे आपल्याकडे काय थोडंफार अभ्यास आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. चला चंदनवाडी आणि सामना रंगतोय तो पास्टी आणि चंदनवाडी. युट्यूब कॅमेरामॅन थोडंसं आम्हाला सामनावीराचा पुरस्कार देत आहेत. यशने चांगली गोलंदाजी केली होती, त्या सामनावीराचा पुरस्कार जातोय. सर आता डिजिटल माध्यम आहे, एखादा फोटो घेतला गेला तर अविस्मरणीय आठवण राहते की मी सामनावीराचा पुरस्कार गेला. लाईव्हच्या माध्यमातून कधीही लिंक टाकली तरी आपल्याला बघता येते. पास्टी आणि चंदनवाडी. पास्टी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तरी चंदनवाडी या संघाला विनंती करतो आपण फलंदाजी दोन्ही फलंदाज तैनात करायचंय. जर सर आमच्या भाषेमध्ये सलामीवीरांना सलामीवीर हा शब्द का दिला गेलाय, घर ज्यावेळेस आपण बांधायला घेतो त्याला घराचा पाया कसा मजबूत असेल तेवढा घर मजबूत वरती असला जातो, म्हणून हे सलामीवीरांना सलामीवीराचं नाव दिलंय ओपनिंगला. आणि तेच हे पाया आहेत. ह्यानी जर फलंदाजी चांगली केली तर मापक असं समोरच्या संघासमोर टार्गेट ठेवलं घेतं. बरोबर की? क्या बात है, क्या बात है, जबरदस्त. आणि आपण जसं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सहवाग, ॲडम गिलक्रिस्ट हे जे ओपनिंग आहेत, जे ओपनिंग स्टँड आहे, हे पिलर्स आहेत. हे पिलर आपले जर स्ट्रॉंग राहिले आणि आपण आता अख्ख्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये बघतोय की यशस्वी जयस्वाल आणि राहुल हे जेव्हा जेव्हा स्टार्ट चांगली देतात तेव्हा आपल्याला चान्सेस वाढतात. रोहित तिथे थोडा डगमगतोय आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला चान्स मिळतोय. मॅच चालू होते. सामना सुरुवात करण्यासाठी पंच आमच्याकडे देखील इशारा करतायत. चंदनवाडी या संघाकडून एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. चंदनवाडी ओके, स्ट्राईक एंडला गेलाय तो हर्षद, स्ट्राईक एंड. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रवीण. Oh, what a shot! But straight to the fielder. The batsmen have completed one. They're thinking of the second, and they've done it easily. The Sir? score moves on to 2 for no loss. नक्कीच हा जर थ्रो आला असता तर एकच धावेवर समाधान मानावं लागलं असतं, पण काय चपलगिरी केली प्रवीणने आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. पण क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं गेलं होतं. 70 ते 75 यार्ड. इट इज नॉट व्हेरी इझी. 70-75 यार्ड डायरेक्ट कीपरच्या हातात जर थ्रो आला तर चान्स आहे. वन बाउन्स आला तर नाही. बरोबर आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याने केलं. 2 रन वाचवले देखील गेलेत आपल्या संघासाठी. दर्पण चांगला फलंदाजी करतोय. फुल टॉस मिळाला. लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव. स्वतः कर्णधार इकडे मगापासून जबाबदारी स्वीकारतोय. कुठेतरी थ्रो आउट साईडला गेला. पहिल्यांदा असा थ्रो मी त्याच्याकडून पाहिला. याच्या आधीच्या मॅच मध्ये जबरदस्त फिल्डिंगचा उत्कृष्ट नजराणा आपल्याला इथे बघायला मिळाला आहे आणि तो स्वतः नाराज आहे. क्रिकेट आणि आयुष्यात आपण स्वतःवर किती मेहनत करतो, आपण आपल्या फिल्डिंग आणि स्तराला काय कुठे घेऊन जातो. म्हणूनच म्हटलं जातं ना सर, चुकीला माफी नाही आयुष्यामध्ये. चुका सुंदर असा फटका. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउट होण्याची शक्यता आणि आउट. जबरदस्त थ्रो. सर क्रिकेटमध्ये एवढी आत्महत्या करण्याची गरज नाहीये. पहिला षटक चालू आहे, एकही जर धाव आणली तर प्रवीण चांगल्या अगोदर सामन्यामध्ये खेळला होता, त्याला देखील एक चान्स द्यायला पाहिजे होता. कारण का ह्या धावेची गरज नसती. जर प्रवीण पिचवर थांबला असता तर एक मोठा फटका देखील आणला असता. आता मात्र दडपण, नावाप्रमाणे त्याच्यावर दडपण ह्या येऊ शकतो या चेंडूमध्ये. डेफिनेटली माझ्या मते बॅट्समननी जो स्टार्ट घेतात ना, तो स्टार्ट याच्या अगोदरच्या यूट्यूब लाईव्हवर मॅच मध्ये बघा, ती स्टार्ट ते घेतले. 12 बॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉलला 2 रन कसे करता येतील, पण फिल्डरचेही आपण मानलं पाहिजे. एकदम जबरदस्त फिल्डिंग, क्लीन कलेक्शन. आज जॉन्टी रोड्स आणि जगातले बेस्ट फिल्डर बघा, रवींद्र जडेजा असो, हर्षल गिब्स असो, हे क्लीन कलेक्ट किती करतात बॉल बघा. फर्स्ट टाइम क्लीन कलेक्ट केला तर फिल्डर 1 नंबरचा सर्रास फिल्डर मानला जातो. नक्कीच दर्पण चांगली फलंदाजी करतोय. जबरदस्त बॉल, स्विंग अँड मिस. 3 चेंडू झालेले आहेत आणि स्कोर झालाय. चार चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ती चंदनवाडी या संघाची 5. म्हणजे वर्चस्व गाजवतोय तो गोलंदाजी मधून पास्टी या संघाचा योगेश. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. 1 धाव पूर्ण केली. 2 धाव घेऊ शकतात की नाही आणि रनआउट होण्याची शक्यता. गेला. दिस इज अ सुसाइडल रन. दिस इज प्रयत्न केला यशस्वी. सुसाइडल. की नाही. नक्कीच 2 रनआउट.
हरणामध्ये आणि चित्त्यामध्ये स्पर्धा लागते ज्यावेळेस, तेव्हा हरण कधी सिंहाला चित्त्याला ऐकणार नाही रनिंग मध्ये, पण ती माघारी बघते की माझं कदाचित माझ्या मागे कोणतरी धावतंय, त्याच्यामध्ये हरणाची शिकार केली जाते. त्याचप्रमाणे दर्पणने टेन्शन घेतलं की मी पोचू शकतो काय, पोचण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण यशस्वी ठरला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला सुसाईड म्हणजे आत्महत्या करावी लागली. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो प्रफुल्ल. स्कोर झालाय 6 6. 5 बॉल 6. 5 बॉल 6 धावा. एकही चौकार षटकार इझिली देता येत नाही, म्हणजे बॉलिंगचा स्तर वाढलाय. आणि बॉल लॉंग ऑफच्या दिशेने, कॅच, जबरदस्त कॅच. 3 विकेट गेलेले आहेत एका ओव्हर मध्ये, 3 विकेट तर वाढलाय. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने, कॅच, जबरदस्त. विकेट गमावत आहेत ते चंदनवाडी या संघ, कारण प्रफुल्ल नवीनच फलंदाज आला होता, मोठा फटक्या मारण्यामध्ये तो अपयशस्वी ठरला आहे. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. निखिल. नवीन बॉलर निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय निखिल. And the ball is high up in the air. Can the fielder catch it? Oh my goodness me, he has dropped it. It was not an easy catch. Oh, they have scrambled 2 runs. Naveen batsman name please. New batsman is Sagar. Score बढ़ता हुआ 8 रन. संघाची धावसंख्या होती ती 9. 2 बाद 9. 3 पळाले तर 9 धावा. The score moves on to 9. 9 for the loss of 3 wickets. 3 विकेट गमावल्याच्या नंतर चंदनवाडी या संघाची धावसंख्या होते ती 9. दादा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हे अत्यंत डोकेदुखी. नक्कीच ही डोकेदुखी ठरते, कारण क्षेत्ररक्षण चेंजेस करावा लागतो. आणि लेग साइड बाउंड्री, बाउंड्री स्क्वेअर लेग आणि मिड विकेटची बाउंड्री थोडी सोपी आहे, जरा छोटी आहे. इथे 75 यार्ड आहे तर तिथे 70 यार्ड दिसते. नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समनचं जर ऑफ साईड चांगले असेल तर तो त्याला हा फायदा मिळतो, गॅप मध्ये मिळू शकतो. कारण ऑफ साईडला जर बघितलात मोठा गॅप आहे, एक मोठा फटका खेळला तर 4 धावा मिळू शकतात, पण ती फलंदाजी मात्र करावी लागेल ती सागरला. कारण एक ऑस्ट्रेलियाची ज्यावेळेस वर्ल्ड कप होता ते युवराज सिंगने जी फलंदाजी केली होती आणि त्याच्यामध्ये आपण सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश केला होता, त्याचप्रमाणे जर पुढचा सामना जर आपल्याला हा सामना विजयी करायचा असेल तर पाष्टी या संघासमोर अचूक फलंदाजी करावी लागेल ती सागरला. अवांतर धाव मिळते. पंच आमच्याकडे होत आहेत, नो बॉलचा इशारा देत आहेत. अवांतर 1 धाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पाष्टी या संघाला विनंती करतो, नो बॉलचा इशारा सरांनी दिलेला आहे. एक अवांतर धाव मिळते आणि वाढती धावसंख्या होते संघाची 10. क्रिकेटमध्ये 10 या आकड्याला सर खूप म्हणजे देव मानलं जातं. ज्यांचा जर्सी क्रमांक क्रिकेटचा देव मानला तर सचिन तेंडुलकर सरांचा आहे, आणि तो इंटरनॅशनल मध्ये आपण कधी आता जर्सी क्रमांक इंडियामध्ये पाहणार नाही आहोत, कारण ते रिटायर्ड केले गेलेला आहे. तो जर्सी क्रमांक कमवण्यासाठी 24 वर्ष सचिन तेंडुलकर सरांना मेहनत घ्यावी लागली. Oh, this is something very very sloppy. बॅट्समननी हा स्ट्राइक सोडलाच नव्हता पाहिजे होता. हे अक्षरशः बेसिक आहे क्रिकेटचं. कारण स्ट्राइक रोटेट करून नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करायची होती आणि ही विकेट गेल्यामुळे नॉन स्ट्रायकर जो आहे तो परत नॉन स्ट्रायकर एंड वरच राहणार आहे. नक्कीच, पण या स्ट्राइक एंडच्या फलंदाजाला क्रीज सोडण्याचा अधिकारच नव्हता. हा फलंदाज जर गेला याला असता, म्हणतात मॅच प्रेझेन्स. मॅच presence, प्रेझेन्स हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. आणि आयुष्यात आपल्याला कधी कधी वेगवेगळ्या अडचणी येतात, कठोर क्षण येतात, तेव्हा तुमची
कसे बोलतात ना त्याला, जुगाडू कसे असतात, वृत्ती असतात ती आता मॅच प्रेझेंट दाखवली असती. तुला विकेट सोडायची नाहीये, कारण जोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला येत नाहीये तोपर्यंत कीपर काहीच करू शकत नाही. म्हणजे कीपर बॉलर एंडला टाकणार आणि तुझी विकेट गेली तरी चालेल, कारण मेन बॅट्समन परत स्ट्राईकवर येतोय. बरोबर. नवीन फलंदाज येतोय सामन्यासाठी, तो गणेश. गणरायाप्रमाणे नावाप्रमाणे त्याला आता संकट मोर्चा चांगलं उभं राहावं लागेल आपल्या चौकार संघासाठी. आणि षटकारचा श्री गणेश करतो की नाही याच्यासाठी 1.5 लाख प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. चौकार आणि षटकारचा श्री गणेश करू शकतो का? सर्वांचा लाडका गणेश. नक्कीच करू शकतो. ती काबिलियत चंदनवाडी या संघाच्या फलंदाजाकडे आहे, पण डॉट. वर्चस्व ठरतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील पंचांना कवायत करायला लावलंय. अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये. एक चंदनवाडी या संघाची वाढती धावसंख्या होते ती 11. एक अजून 7-8 धावा जर आल्या तर अतितटीचा सामना होण्याची शक्यता आहे. नक्कीच होऊ शकतो, पण परत एकदा वाईड. प्रेशर प्रेशर प्रेशर. क्रिकेट इज ऑल अबाउट हँडलिंग द प्रेशर. इफ यू कॅन नॉट हँडल द प्रेशर हियर, लाईफ इज गोइंग टू थ्रो मच मोर चॅलेंजेस अँड प्रेशर टू यू. प्रत्येक चेंडू मध्ये क्रिकेट तुम्हाला प्रेशर कसं तुम्ही हाताळता. पण सर, गोलंदाजाने ज्यावेळेस 2 चेंडू फेकले गेले त्यावेळेस चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती, पण नवक्याच फलंदाजाचा कदाचित त्यांनी प्रेशर घेतला आणि आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. डॉट चेंडू. या बॅट्समननी जर सामंजस्यपणा दाखवलाय, विकेट सोडली नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडवर रनआउट. आणि नॉन स्ट्रायकरचा जो बॅट्समन आहे तो केव्हापासून स्ट्राईक स्वतःला घेण्यासाठी केव्हापासून प्रयत्न करतोय. दर्पण. आणि नॉन स्ट्रायकर एंडवर येत आहे नवीन फलंदाज दिव्यांशू. स्कोर. याच दर्पणने चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. त्याच्याकडे काबिलियत आहे, चौकार षटकार आतिषबाजी करू शकतो. कारण म्हटलं जाताना कोशिश करणे वालो की कभी हार नाही, ती प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न प्राप्त करू शकतोच आपल्या फलंदाजीतून. पण चांगली गोलंदाजी केली, वर्चस्व केलं ते आपल्या गोलंदाजीमधून निखिलने. आणि संघाची धावसंख्या तिथेच स्थिरावली गेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. 2 चेंडू बाकी. 2 चेंडू बाकी. स्कोर झालाय 12. एक चौकार किंवा षटकार येऊ शकतो का या 2 चेंडू मध्ये? जर सर 2 षटकार लगावले तर 24 ही धावसंख्या होऊ शकते. मापकाचं टार्गेट होऊ शकतो. पाहूया करतोय सुंदर असा काय. फटका. सीमा रेखा पार. गेला 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 गेला. जबरदस्त चौकार. ऐकवता आम्ही कुठेतरी तुम्हाला थांबवलं होतं, पण तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने डीजे वाजवताय. तरी मी वांजळे आणि घोटेवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. एक चेंडू बाकी. क्या होगा इस आखिरी बॉल पर? क्या एक 4 और 6 आ सकता है? देखने के लिए 1.5 लाख क्रिकेट रसिक उत्सुक. Oh my goodness me! That's a beautiful shot. That's an unbelievable shot. That's a 4 runs. मी जसं म्हणत होतो शेवटच्या 2 चेंडू मध्ये. Oh my goodness! It's a beautiful shot. याच्या अगोदर जो पहिला सामना झाला त्याच्यामध्ये 1 चेंडूमध्ये 6 रनांची आवश्यकता होती, तेव्हा त्या दर्पणने
दडपण न घेता षटकार टाकला होता, सामना विजयी केला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच आता पण आपण तुम्ही म्हटलात स्ट्राईक त्याला केव्हापासून पाहिजे होती, जी धडपड होती. हे 2 चौकार जे मारलेत त्यांनी शेवटच्या 2 बॉलला मारलेत. जस्ट इमॅजिन जो पहिल्या बॉल पासून जर खेळला असता तर कुठल्या कुठे स्कोर गेला असता. वांजळे आणि घोटेवाडी या संघांमध्ये घोटेवाडी हा संघ टॉस विन झालाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. घोटेवाडी क्षेत्ररक्षण, ओके थँक्यू, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नक्कीच या सामन्यामध्ये देखील सर रंगतदार मजा येईल. आपल्या शब्दाला मान देऊन चौकार षटकारांची आतिषबाजी केली नाही, पण लगातार 2 चौकार देखील त्यांनी लगवले दडपणने आणि संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली. ती 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल ती चंदनवाडी या संघाला. बारा चेंडूमध्ये 13, 14, 15 धावा, तर बॅट्समन एका वेगळ्या माइंडसेटमध्ये येतं. आता जर तुम्ही पाहिले 2 चौकारनी गेमचं इक्वेशन चेंज झालं, कारण बॅट्समन पहिल्या बॉलपासून अटॅक करायला जाणार आणि त्या अटॅक करण्यामध्ये 1-2 जर डॉट चेंडू आले तर गेमचं अख्खं इक्वेशन चेंज होऊ शकतं. आज आपल्या अख्ख्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये ट्रॅव्हिस हेड जो आपल्या डोकेदुखी बनलाय, त्याला आज बुमराह आणि आपल्या बॉलिंग अटॅकनी जबरदस्त कंट्रोल केला आणि मॅच एक अतिशय रंगतदार स्थितीत. मेलबर्न बॉक्सिंग डे टेस्ट मॅच, ऑस्ट्रेलिया 228 फॉर 9 आणि ऑस्ट्रेलियाचा लीड 333 रन झालेला आहे. तसाच अतितटीचा सामना आज आपल्याला इथे बघायला मिळतोय. नक्कीच सर, या अटीतटीच्या सामन्यामध्ये पुनर्गम कसं करायचं असतो हे प्रवीणला चांगलं माहिती आहे. चांगली कर्णधार आहे स्वतः आणि चांगली गोलंदाजी करत असतो. कुठेतरी थोडीशी निराशजनक परिस्थिती केली होती, फलंदाजीमधून रनआउट झाला होता, स्वस्त माघारी परतला होता. आता मात्र त्याला गोलंदाजीमध्ये तो वर्चस्व करावा लागेल. सामन्यामध्ये आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये जर राहायचं असेल, पुनर्गम करायचं असेल तर अचूक गोलंदाजी, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पण 21, 12, 12 balls and 21 runs. What a match! What an absolutely cracker of a match we have here. 12 balls and 21 runs. Can they do it? Can they finish it? And can they do it in style? या मैदानाचे मालक असलमभाई शेख What यांचा a catch! What a catch! Is that the catch that is going to change the complexion of the match? Oh! या Naigeshiamat. Shake Young. What a catch! ॲडम क्रिकेटच्या नावावर आहे. काय योगेश साठी एक एकदा match जोरदार होती- टाळ्या होत्या. एक मॅच होती सेमीफायनलची श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध, आणि ॲडम गिलक्रिस्ट बॅटिंग करत होता आणि ॲडम गिलक्रिस्ट बॅटिंग करत असताना एक निक लागलेली आणि श्रीलंकेचा जो विकेट किपर होता कालू वितरणे, त्यांनी कॅच पकडली आणि अपील केली आणि ॲडम गिलक्रिस्ट स्वतःहून निघून गेला आणि एम्पायर तिथे नटआउट बोलत होता. तर आज ही आपण डिस्कशन एवढं 20 वर्षानंतर करतो कारण त्यांनी स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेली होती. सचिन तेंडुलकर बरोबर असं झालेलं. स्टीव्ह बकनरनी एकदा त्याला खांद्याला लागला, एकदा डोक्याला लागला, एकदा पोटाला लागला, कुठे लागला तरी सचिन तेंडुलकर आऊट द्यायचा, पण एकाही शब्दाने सचिन तेंडुलकरनी कधीच काय बोलला नाही आणि तो निघून जायचा. नक्की एक पास्टी या संघाला विनंती करतो, मित्रा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. पास्टी, कारण सर पास्टी या संघाला विनंती करतो, पास्टी या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. क्विक फास्ट पास्टी या संघाला वारंवार विनंती केली जाते. 11 चेंडू आणि 20 धावा. 11 चेंडू आणि 21 धावा. 11 balls and 21 runs. What a match! What a match we have in our hands. जबरदस्त मुकाबला. 11 बॉल और 21 रन की आवश्यकता. क्या बात है, बट ये वाइड दे दिया है. स्कोर बढ़ता हुआ 1 रन.
नक्कीच सर, जरी प्रवीणने वाईट टाकलं पण त्याच्याकडे काबिलियत आहे, एखादा निर्धाव चेंडू तो टाकू शकतो, ही काबिलियत आहे. आपण बघत असाल डॉट बॉल म्हणजे माझ्यासाठी 1 करोड. 1 करोड. पण आता ज्या ज्या मॅच पुढे पुढे पाऊल सरकत जाईल 1 करोडचे 2 करोड होत जातील, कारण का तशी बोली लागली जाईल. काय गोलंदाजी 1 करतोय. करोडचा बॉल, 1 करोडचा बॉल, डॉट बॉल म्हणजे 1 करोड. 1 करोडचा चेक डायरेक्ट माझ्यामध्ये बॉलरच्या खात्यात टाकलाच पाहिजे. डॉट बॉल ओपन ग्राउंड मध्ये डॉट बॉल टाकणं म्हणजे 1 करोड. म्हणजे प्रत्येक डॉट बॉल, मी सांगतो डॉट बॉल हा खूप प्रेशर आणतो. नक्कीच. 12 या- बॉल मध्ये प्रेशर आणणार. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले प्रेक्षक जोडले गेलेत आणि स्वतः या मैदानामध्ये देखील चांगले प्रेक्षक उभे आहेत. आतापर्यंत 2 करोड मिळण्याची शक्यता. 2 डॉट बॉल, 2 डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजे प्रेशर. 12 बॉल मध्ये 2 डॉट बॉल. दे आर चेजिंग अ विक्टरी टार्गेट ऑफ 21. प्रवीणने आपल्याला फलंदाजीमधून निराशाजनक परिस्थिती केली होती, पण गोलंदाजी मात्र माफक अशी गोलंदाजी करतोय. 1 नंबर, 1 नंबर. कारण तो म्हटलं जाताना डायलॉग, जमाना जमाना तुझ्या गोलंदाजीचा दिवाना. खरोखर आज जर तुझी गोलंदाजी युट्यूब लाईव्ह पाहत असतील तुझ्या गावातील, तर ते नक्कीच तुझे दिवाने होतील. अशी गोलंदाजी करतोय आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, तो म्हणजे प्रवीण. सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला आहे दर्पणकडे आणि एकच धाव आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव, जबरदस्त दर्पणद्वारे. संघाची धाव क्या बात संख्या है, होती क्या ती बात है. 2. आतापर्यंत प्रवीणने वैयक्तिक 5 चेंडू फेकले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये ते एक दोन चौकार जे आलेले आहेत त्याच्याने मॅचचं इक्वेशन चेंज झालेलं आहे. नक्कीच सर, हेच एक तर टर्निंग पॉईंट असतं. एक वर्ल्ड कप जेव्हा चालू होतं तेव्हा बांगलादेशचा लिटिल दास फलंदाजी करत होता आणि त्याला रनआउट राहुलने केलं. त्याच्यानंतर आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकलो आणि तसंच टर्निंग पॉईंट ठरतात. ते 2 चौकार देखील चांगले टर्निंग पॉईंट होऊ शकतात. तसाच व्ह्यू रिचर्डचा कॅच कपिल देवनी 1983च्या वर्ल्ड कप मध्ये पकडलेला. मदनलालच्या बॉलिंगवर सुंदर असा फटका आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. गच्चाळ क्षेत्ररक्षण एकच वाचला की दुसरी धाव झाली नाही. आणि तीच एक चौकाराचं महत्व सांगतो सर. एक मॅच आठवते, इंडिया पाकिस्तानची होती आणि त्याच्यामध्ये ऋषिकेश कानिटकरने जो चौकार मारला होता, त्याच्यामध्ये चेंडू किती झालेत? 5 चेंडू आणि 3 धावा. आपला विषय होता सर, एक चौकार किती महत्वाचा असतो. ऋषिकेश कानिटकरने जेव्हा तो चौकार मारला त्याच्यामध्ये आपला हिंदुस्थान हा संघ पूर्ण विजयी झाला होता. 14चा टार्गेट होता ढाकाच्या मॅच मध्ये. आणि त्याचप्रमाणे दर्पणने चांगली फलंदाजी केली आणि 2 चौकार लगावले आणि मापक असं टार्गेट ठेवलं गेलं ते पास्टिया संघासमोर. सुंदर असा फटका विकेटच्या वरतून डोक्यावर सीमा रेखा पार. गेला 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 चौकार. कदाचित ही चुकी काय मागत सर पडू Short शकते. चेंडू. मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण तैनात करायला पाहिजे होतं, कारण आणि शॉर्ट चेंडू टाक. लेफ्टी आहे, फील्ड left- प्लेसमेंट मध्ये चुकलेला आहे. लेफ्ट हँड बॅट्समन होता आणि तुम्ही ती जागा देताय. ओपन ठेवलं. त्याचा फायदा घेतला तो परिपूर्ण फलंदाजाने रोशनने आणि संघाची वाढती धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद. संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. म्हणजे 6 चेंडू आणि 14 धावा. अति तटीचा सामना. व्हाट अ मैच. 6 बॉल एंड 14 रन्स. 6 गेंदों में 14 रन की आवश्यकता. क्या 6 बॉल में 14 रन कर सकते हैं क्या नहीं? 6 बॉल एंड 14 रन्स. ओ माय गुडनेस मी. दादा काय वाटतं, पहिल्या 2 बॉल मध्ये जर डॉट आले तर भरपूर प्रेशर येऊ शकतं बॅट्समॅन. नक्कीच सर, पण याच क्रिकेटने शिकवलंय, कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने झालेल्या भूमीतून आलेले भूमिपुत्र आहेत, त्याच्यामध्ये झालेल्या वार, आलेला हमला, कधीही आम्ही घाबरणारी मुलं नाही आहोत. तसंच या क्रिकेटने शिकवलंय. एक ओव्हरला जरी 6 चेंडूमध्ये 14 रनांची आवश्यकता असेल, पण ती करण्याची काबिलियत अमोलकडे आहे. प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक क्रिकेटपटू अरे लढेंगे लेकिन खुल के खेलेंगे. क्या बात है, क्या बात है. राईट आर्म राउंड द विकेट मारा करतोय. बॉल इज हाय अप इन द एअर. कॅन ही टेक इट, कॅन ही टेक इट. Oh my God, he has dropped it. Oh, will that be the catch that he will remember for a long time, my dear friend? Ball is high. He would have taken the catch. Can he take That would have been the biggest blow for the batting team. But now the match is on. 5 चेंडू. Oh आणि my. 12 धावा. एक चौकार आणि षटकार आला तर इक्वेशन चेंज होऊ शकतं दादा.
नक्कीच सर, म्हटलं जातं ना समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार आहे. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पण चांगला प्रयत्न दादा, प्रयत्न खूप नक्कीच करावे लागतील. प्रयत्न केल्याने यश प्राप्त होतं. त्याचप्रमाणे यशस्वी ठरतोय काय अमोल, काय फलंदाजी करतोय. पण कुठेतरी यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये गोलंदाजाने वर्चस्व केलं आणि निर्धाव चेंडू टाकलं. कारण म्हटलं जातं ना बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. एक शॉट खेळल्याच्या नंतर गोलंदाजाने हा जो वर्चस्व रन केलंय. नाही काढणं म्हणजे तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडवर विश्वास नाही आहे. 12 बॉल मध्ये तुमचे टॉप 5 बॅट्समॅनला चौकार षटकार मारता यायलाच पाहिजे. आणि हा एक रन जर त्यांनी काढला असता तर दुसऱ्या बॉलला तोही चौकार षटकार मारू शकतो. नाही पण कदाचित सर या संघाचा कर्णधार अमोल आहे आणि अमोलने ती खांद्यावरती जबाबदारी घेतली. ह्या बॉल चेंडूवरती महत्वपूर्ण स्ट्राईक का आपल्याकडे ठेवलंय ते प्रत्यक्षात पाहायला मिळतोय. जातोय सीमारेषा पार, खडखडीत षटकार. जबर शॉट एवढ्या प्रेशर मध्ये नक्कीच क्या सर, बात आहे. आपण सांगितलं की नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज होता तो धाव घेण्याची गरज होती, पण कदाचित अनमोलने काही धाव घेतली नाही तर त्याच्यावर स्वतःवर आत्मविश्वास क्या बात होता आहे, क्या आणि बात आहे. त्याचा तो आत्मविश्वास त्याने जागा केला आणि एक षटकार लगावला. आता धाव संख्या येऊन ते संघाची ती 3 चेंडूंमध्ये समीकरण बघा मैदानामध्ये सर काय आलंय, 3 चेंडू आणि 6 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आता इक्वेशन थोडा ग्रिप मध्ये आलेलं आहे. 3 चेंडू 6 धावा. पण आता मी एक सांगतो, परत एकदा मारण्याच्या नादात बॉल जर आता परत हवेत ट्राय करायला गेला आणि विकेट गेली तर 2 चेंडू 6 धावा, इक्वेशन परत फिरू शकतं. नक्कीच, पण हर्षद देखील अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. अचूक गोलंदाजी करतोय काय सुंदर असा फटका आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न. ओ या रनआउटच्या स्वरूपामध्ये आता मात्र समीकरण येऊन चूक 2-5 ठेवलंय. 2-5. क्या बात आहे, क्या बात आहे. फुल टॉस, चेंडू कॅच होण्याची शक्यता. बॉल इज इन द लो मॅन्स एरिया. द बॅट्समन हॅव कंप्लीटेड वन, दे हॅव टू गो फॉर द सेकंड अँड दॅट कुड बी रिस्की. ओ माय गुडनेस मी. 2 धावा म्हणजे 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. 1 बॉल 3 रन्स. 1 बॉल आणि 3 रन. दादा काय वाटतं? आता आपण सर समीकरण बघितलं तर दोन्ही संघांसमोर 50-50 आहे. एका चेंडूमध्ये 3 धावा होऊ शकतात, एका चेंडूमध्ये 6 धावा होऊ शकतात. पण निर्धाव चेंडू जर चंदनवाडी या संघाच्या गोलंदाजाने टाकला तर तो संघ देखील विजयी होऊ शकतो. पण अमोल स्वतः जबाबदारी घेऊन आहे, तो रन त्याने घेतला 2 नाही. चौकार, जे शेवटच्या ओव्हरचे 2 चौकार, मी तेव्हाच म्हटलेलो समीकरण चेंज करणार. 12 बॉल मध्ये शेवटच्या बॉल मध्ये 2 जबरदस्त चौकार. क्रिकेट इज ऑल अबाउट टायमिंग, नक्कीच. लाईफ इज ऑल अबाउट टायमिंग. नक्कीच सर, त्यावेळेस मला वाटतं दडपणने डायरेक्ट गुणाकार केला. 4चे 8, 2 मध्ये 8 धावसंख्या उभारली गेली. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 1 चेंडू आणि 3 धावा लोक कंपल्सरी. सगळे 2 चौकार विसरतील तर हेनी या बॉल मध्ये 3 किंवा 4 रन काढले. नक्कीच, पण जर याने जर निर्धाव चेंडू टाकला तर त्या गोलंदाजाचं नाव होऊ शकतं, तो म्हणजे हर्षदचं. पाहूया काय गोलंदाजी केली आणि सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो चंदनवाडी संघ. अभिनंदन. एकदा होते डीजे. याने जर निर्धाव चेंडू टाकला गोलंदाजाचं नाव होऊ शकतं, तो म्हणजे पाहूया काय गोलंदाजी केली आणि
शेवटच्या चेंडूला जरी आला नसता तर सामन्यामध्ये कुठेतरी माघारी परतावं लागलं असतं.